आम्ही चाललो भिवंडीच्या इस्कॉन मंदिरला. आज 15 ऑगस्ट आहे आणि ही सगळी आमची गँग आहे. तर याच्यामध्ये सगळे वरून सगळे गँग आता सगळे व्हाईटमध्ये आहेत. इस्कॉन मंदिरला चाललो भिवंडीच्या. तुम्हाला जाता दाखवतो. BNN कॉलेज सोडल्यानंतर इकडे लागतो वरादेवीचं मंदिर आमचा. बघू शकता मूर्ती हा वरादेवीचं मंदिर आहे. मला याच तर BNN कॉलेजपासून सीधा इस्कॉन मंदिरला घेऊन येतो. तुम्ही इथे पण येऊ शकता. आम्ही समोर बसायला कपलसाठी जागा पण तुम्ही ना इथे एक चौक लागतो. महात्मा ज्योतिबाई फुले चौक आहे. तर इथून लेफ्ट मारून या रोडाला मानसरोवरला आहे. मानसरोवरला जायचं तर इथं गेट लागेल मानसरोवरचा. तुम्ही मानसरोवरच्या गेटमधून स्ट्रेट सीधा मानसरोवरपासून पहिलाच लेफ्ट राईट त्यानंतर असा रोड निघाल. इथं लिहिलेलं असं आहे मानसरोवर मित्र मंडळ. तर तुम्ही इथून बघू शकता असं आहे. हा भाई दुसरा पण राईट टर्न आहे गाईज. राईट टर्न मारला का सरळ करून जायचं आहे मानसरोवर. आणि समोर इस्कॉन मंदिर दिसतं तुम्हाला दाखवतो. समोर दिलं इस्कॉन. आता काय पोहोचलेलो आपण. आणि इथून फक्त हा 5 ते 6 किलोमीटर आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून. तुम्ही जाऊ शकता. इस्कॉन मंदिर आलेलं आहे गाईज. इथून परत राईट टर्न हरे कृष्ण मंदिर भावा इथं आहे. आमचा ड्रायव्हर गाडी चुकलेला आहे. हरे कृष्ण मंदिर काय तर काही हरे कृष्ण रामकृष्ण मंदिर आहे. तर आपण जाऊया आता. गाडी पार्किंगसाठी जागा आणायची. गाडी आमची झालेली आहे. पार्किंग गाडी झालेली आहे. आणि नरेश येतो अजून कुठे येतं पुढे येतं त्यांच्यासाठी थांबलं आमच्या बाजूमध्ये. पण नक्की काय हरे कृष्णाकडे आमची सगळी पब्लिक आलेली आहे. तुम्ही बघू शकता. जय वगैरे हे दोन्ही पण जय आहेत काय कामाचे नाव आहेत. आणि हा जग्गू आहे. तर आता आम्ही जाऊ इकडे इथं. तर काय आता आम्ही चाललो आतमध्ये. आम्ही चॅनल लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा का आपल्या चॅनलला. समजलं का बरोबर. काय मंदिर आहे छान. बहुत चप्पल घरी घेऊन जायचं. मेन गेट तर इथं माल देतात जपाला माल. तर काय होतं माल तर तेच. चला गाईज बाय. लास्ट ब्लॉग आहे आपला. बाय.